स्वामींची सेवा करायला मिळते हेच आमच्यासाठी खूप आहे. सर स्वामी आहेत म्हणून आम्ही आहोत, एवढंच थोडक्यात सांगायचं तर अनुभव आमचा. नमस्कार मंडळी, मी प्रतीक कुलकर्णी आणि तुम्ही बघताय प्रतीक कुलकर्णी व्लॉग्स. तर व्लॉग करण्याचा मुद्दा असा की मी आज आलोय विठ्ठलवाडी मंदिरामध्ये. स्वामींचा कार्यक्रम आहे 11 एप्रिल ते 18 एप्रिल. श्री स्वामी समर्थ नामगौरव ट्रस्ट पुणे असा कार्यक्रमाचं नाव आहे. सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी मंदिरामध्ये हा कार्यक्रम असतो. गेली 16-17 वर्ष झाला हा कार्यक्रम चालू आहे आणि मी मागच्या वर्षी पण या कार्यक्रमाची व्लॉग करून टाकला होता. तर आता उद्यापासून कार्यक्रम आहे, तर आज आम्ही त्यांची पूर्वतयारी करायला आलोय. सगळी मंडप वगैरे, जेवणाचं सामान वगैरे आणि बाहेर आतमध्ये पण मंडप वगैरे टाकलाय मंदिरात, तो मी दाखवतोच पुढे ब्लॉगमध्ये. तर आणि हां, मी ब्लॉग टाकला नव्हता 3-4 महिने, कारण मला कामामुळे जमत नव्हतं. आता ब्लॉग येत राहतील असं मी म्हणतोय सारखं, पण बघूया इथून पुढं काय होईल. हा तर ब्लॉग 100% पडणार आपल्या चॅनलवर. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग दुसऱ्यांना पण पाठवा. आणि जे स्वामी भक्त हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी मंदिरामध्ये येऊन स्वामींचा आशीर्वाद घ्यावा, दर्शन घ्यावं, स्वामींचा प्रसाद घ्यावा ही आमची विनंती आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. तर हे बघा गाईज, हे आमचं जेवणाचं हॉल टाईप, इथं मंडप टाकतोय आम्ही. हे बघा गाईज, दरवर्षी आमचा प्रसाद इथे बनतो, म्हणजे त्या आतमध्ये असं बनतो. पण ह्या वेळेस यांनी इथे जरा बांधकाम काढल्यामुळे आम्ही दुसरीकडे मंडप टाकून करतोय. ते आमचा महाप्रसाद वगैरे सगळं होत होतं, पण आता त्यावेळेस तिकडे मंडप टाकून चाललंय. एवढं मंदिर इथून हे एवढं असा मंडप टाकलेला आहे. आता हा मंडप टाकलेला आहे. मंडळी, यावर्षी या कार्यक्रमामध्ये शिवमहापुराण ज्ञान यज्ञ कार्यक्रमामध्ये असणार आहे आणि 8 दिवस हा कार्यक्रम असणार आहे. तुम्ही बघू शकता, गणेश याग, सौर याग, रुद्रयाग, नवचंडी याग, विष्णू याग, दत्त याग असे याग असतात. हे 8 दिवस चालत राहतात आणि शेवटी काल्याचं कीर्तन होतं आणि शेवटच्या दिवशी मिरवणूक निघते. हे विठ्ठलवाडीचं विठ्ठल मंदिर, हे असं मंदिर आहे. सिंहगड रोडवर मंदिर आहे, असं हे मंदिर आहे. जर तुम्ही सिंहगड रोडवर असाल तर या मंदिरामध्ये येऊन कार्यक्रमासाठी दर्शन नक्की घ्यावे. तर मंडळी, मी चाललोय आत्ता घरी. 1-2 सजावटीचे कपडे आणायचे, तर त्याच्यासाठी चाललोय घरी. ही माझी गाडी, आता ह्या गाडीवर चाललोय आम्ही घरी. अजून एक जण येतो माझ्यासोबत, त्याला घेऊन आम्ही जाणार घरी, कपडे आणतो. ही आहे स्वामींची मूर्ती, जिथं आम्हाला पुढं मांडायची. ही आता 4 वाजता न्यायची तिथं. सगळे जण एक ना एक कामामध्ये व्यस्त आहे, आम्ही ह्या कामात व्यस्त आहे. जे आम्हाला हे इथं असं वर लावायचं, त्यामुळे तो आता तिथून वरून चढ देतो, इथून असं इथं उतरणार आणि इथून लावणार. बाकी जण सगळे कामात आहेत. मेन स्वामींचा मंडप चालू आहे तिथं. हे बघा, इथं मेन स्वामींचा मंडप चालू आहे. मी तुम्हाला जी घरात मूर्ती दाखवली ती आम्ही इथं बसवणार आणि इथं जे आहे ते आम्ही इथं शिव महापुराण यज्ञ अशी महादेवाची मूर्ती बसवणार आहे. आणि मागे त्याच्या विठ्ठलाचं मंदिर आहे. आता विठ्ठल दिसतोय का नाही माहिती नाही, गणपतीच्या मागे विठ्ठल आहे. तर या विठ्ठलवाडीच्या विठ्ठल मंदिरात आमचा हा कार्यक्रम असतो. तर नक्की या कार्यक्रमात, एवढं असं मोठं मंदिर आणि इथे सगळी आमची साऊंड सिस्टीम, हे आमचे साऊंड सिस्टीमवाले, असं सगळी तयारी चालू आहे. तुम्ही नक्की या, नक्की भेट द्या आणि तुमच्या स्वामींचे अनुभव आम्हाला नक्की कमेंटमध्ये शेअर करा. कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती संचालक, संस्थापक हे आहेत. आता यांच्याकडून माहिती घेऊ थोडी. काका, थोडी कार्यक्रमाबद्दल माहिती द्या. श्री स्वामी समर्थ. मी दिगंबर भास्कर कुलकर्णी गुरुजी. गेली साधारणतः 40 वर्ष महाराजांची सेवा आहे. त्यामध्ये हा मोठ्या प्रमाणातला उत्सव हा 19वा वर्ष आहे. या उत्सवाचं स्वरूप आता ट्रस्टमध्ये केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ नामगौरव ट्रस्ट पुणे या नावाने आता ट्रस्ट झालेला आहे आणि यामध्ये 8 दिवस आपण हा उत्सव करतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे याग, मंत्र जागर, त्याच्यानंतर मिरवणूक, रोज महाप्रसाद, यज्ञयागादी कर्म आणि त्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर काल्याचं कीर्तन, अशा प्रकारे सर्व काही कार्यक्रम 8 दिवस होत असतो आणि त्यांनी कार्यक्रमाची सांगता होते. रोज महाराजांची सकाळी काकड आरती, चौघडा वादन आणि महाप्रसाद मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं असतं आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांना दर्शनाचा, प्रसादाचा लाभ मिळावा यासाठी हा महोत्सव सुरू केलेला आहे. हा महाराजांच्याच कृपेनं चालू झाला आहे आणि त्यांच्याच कृपेनं संपन्न होत असतो. हा जो कार्यक्रम आहे हा पुणे सिंहगड रोडमध्ये
प्रति पंढरपूर मानलं जाणारं जे विठ्ठलवाडीचं विठ्ठल मंदिर आहे, या ठिकाणी हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होतो. आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना जसं जमेल तसं तसं दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. स्वामी समर्थ. आमचा हा लपून बसणारा व्यक्तिमत्व कार्यकर्ता. ए झालं का तुझं? नाही अजून. ए फोनवर बोलू नको. हे बघा, हा हा तू दिसतोय कॅमेऱ्यात. ए कॅमेऱ्यात दिसतोय तू. जाऊ द्या गाईस, हा काय बोलत नाही. हा इथे आमचे इथं होणार आहे ते शिव महापुराण ज्ञान यज्ञ कथा. त्यासाठी हे असं डेकोरेशन असणार आहे. त्याचं काम चालू आहे. मी करत होतो पण मला आला कंटाळा, मी गेलो साईडला. आता हा करतो एकटाच. ठीक आहे, आता आम्ही आता जेवायला चाललो. इथे सगळं जेवण चालू आहे. त्या कोपऱ्यामध्ये सगळं जेवण. आता इथं आम्ही बसणार. बोलू नंतर. बाय बाय. तर बघा मंडळी, आतापर्यंत एवढी तयारी झालेली आहे. अर्धवटच आहे. असा पूर्ण मंडप. त्या मध्यभागी स्वामींची मूर्ती, त्याच्या मागे फोटो. हा फोटो त्याच्या मागे. थोड्या वेळाने सगळी सेटअप करणार. नंतर लगेच शिव महापुरांचा एक कथा आहे आज, त्यासाठी घरी जाणार. घरची स्वामींची मूर्ती इकडे आणणार, ती मूर्ती इथे ठेवणार. त्यानंतर मग आपला ऑफिशियली उद्यापासून कार्यक्रम चालू होईल. तर गाईज, महाराजांची मूर्ती आणायला गेलेलेच आता घरी. मी जर दुसऱ्या कामाला गेलो त्यामुळे मला माहिती नाही मूर्ती घरी आणायला गेलेले. तर आता महाराजांची मूर्ती आणतील. तुम्हाला जी मगाशी जागा दाखवली त्या जागेत ती मूर्ती ठेवतील. त्यानंतर त्याला हार वगैरे सगळं. त्याच्यानंतर शंकराची मूर्ती येते, जिथं तुम्हाला शंकराची मूर्ती म्हणून सांगितलं तिथं शंकराची मूर्ती बसेल. तिथं फोटो वगैरे लावलेला आहे. आता सगळी सजावट झालेली आहे, फक्त आता मूर्ती ठेवायची बाकी आहे. आणि आता 4 वाजता तर होता कार्यक्रम कथेचा, पण थोडं वेळेअभावी ती तर कथा 5-5:30 वाजता चालू होईल. तर ती मी शूटमध्ये घेईल का नाही घेईल माहिती नाही आहे. तर मूर्ती आणण्यापर्यंत तर आहे शूट माझं, पण कथेचं मला माहिती नाही मी घेईल का नाही, कारण मला घरीसुद्धा जायचं आहे. तर बस एवढंच आजच्या व्लॉगमध्ये एवढंच दाखवेल. आता मूर्ती वगैरे आणतील ते दाखवेल मी. बाकीचा सेटअप वगैरे दाखवेल सगळा. मंडप तुम्हाला जेवणाचा दाखवलेला आहे, सगळं दाखवलेलं आहे. हा आहे मंदिराचा मेन गाभारा. विठ्ठलवाडीच्या विठ्ठल मंदिरातला मेन गाभारा आहे हा. हे इकडून असं मगाशी दाखवल्याप्रमाणे. आणि हे असं समोर मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं दिसत असेल तुम्हाला. विठ्ठल रुक्मिणी हे असं मंदिर आहे. काहीच तुम्हाला मी सगळं दाखवलं. मूर्ती आणलेली, ठेवलेली, शंकराची मूर्ती, स्वामींची मूर्ती, स्वामींच्या पादुका वगैरे सगळं दाखवलं. या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.